हॅलो एव्हरीवन। आज आपण बटाट्याची एक चविष्ट आणि कधीही न पाहिलेली रेसिपी बनवणार आहोत। ही रेसिपी खायला एकदम कुरकुरीत आणि मऊ सॉफ्ट अशी लागते। वरून असते कुरकुरीत, आतून असते सॉफ्ट आणि चव देते जिभेला। अशी ही रेसिपी आहे। ही रेसिपी करण्यासाठी जास्त सामान लागत नाही, घरच्या घरी होणारी ही रेसिपी आहे आणि लहान मुलांच्या आवडीची ही रेसिपी आहे। ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 2 मोठ्या साईजचे बटाटे घ्यायचे आहेत। त्या बटाट्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि त्याचे अशा प्रकारे आपल्याला स्लाइस करून घ्यायचे आहेत। हे स्लाइस आपल्याला मीडियमच करायचे आहेत, एकदम पातळ करायचे नाही किंवा एकदम जाड करायचे नाहीत। मीडियम असे हे स्लाइस आपण करून घ्यायचे आहेत। जेव्हा आपण बटाट्याची साल काढतो त्याच्यानंतर बटाटा धुवून घेतो, त्याच्यानंतर तो छान असा कापडाने पुसून घ्या, जेणेकरून तुमचा बटाटा कोरडा होईल आणि पाणी बिलकुल यामध्ये राहणार नाही। जेव्हा तुम्ही हे बटाट्याचे स्लाइस कापत असा तेव्हा लक्षात घ्या, पूर्ण स्लाइस तुमचे कट झाले पाहिजेत। अर्धा किंवा अधूनमधून कट होऊन देऊ नका, नाहीतर तुम्हाला रेसिपी करायला सोपं जाणार नाही। अशा प्रकारे या 2 बटाट्याचे आपल्याला एक प्लेट भरून स्लाइस तयार होतात। याच्यानंतर अशा प्रकारची आपल्याला एक प्लास्टिकची बॅग घ्यायची आहे। ही बॅग तुम्ही स्वच्छ कापडाने पुसून घ्या, त्याच्यानंतरच यूज करा। ही बॅग अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून ठेवायची आहे। त्याच्यानंतर जे आपण बटाट्याचे काप केलेले आहेत ती या बॅगमध्ये भरून घ्यायचे। बॅग नेहमी मोठीच घ्यायची बटाट्यांपेक्षा, जेणेकरून तुम्हाला रेसिपी करायला सोपं जाईल। याच्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा म्हणजे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। त्याच्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घाला आणि अर्धा चमचा तेल घाला। इथे तुम्ही तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकता। त्याच्यानंतर 1 वाटी आपल्याला मोझरेला चीज घ्यायचं आहे किसलेलं। तुम्ही इथे चुरून घातलं तरीही चालेल, फक्त बारीक चुरून घाला। त्याच्यानंतर ही जी आपण प्लास्टिकची बॅग घेतलेली आहे त्या पिशवीला गाठ मारून घ्या वरच्या बाजूने। थोडी हवा त्यामध्ये ठेवा आणि मगच गाठ मारा, जेणेकरून तुम्हाला रेसिपी करायला सोपं जाईल। जेव्हा ही गाठ मारून होते तेव्हा दोन्ही हाताने अशा प्रकारे ही चोळून घ्या, जेणेकरून आपण जे मसाले घातलेले आहेत, चटणी मीठ घातलेलं आहे, चीज घातलेलं आहे, ते या सगळ्या बटाट्याला लागलं जाईल आणि चीजसुद्धा थोडंसं मेल्ट होईल। अशा प्रकारे तुम्हाला ते बटाटे चोळून घ्यायचे आहेत। इथे तुम्हाला दिसत असेल बघा, कलर खूप छान आलेला आहे आणि जे आपण चीज घातलेलं आहे ते सुद्धा सगळ्या बटाट्याला लागलेलं आहे। याच्यानंतर 2 चमचे आपल्याला कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे। हे जे कॉर्नफ्लोअर आहे, जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही मैदा घालवू शकता, पण जी कॉर्नफ्लोअरची चव आहे ती मैद्याला येत नाही। त्याच्यासाठी तुम्ही इथे कॉर्नफ्लोअर वापरू शकता, नसेल असं मैदा घाला। त्याच्यानंतर परत एकदा हे छान असं मिक्स करायचं आहे, जेणेकरून जे आपण चटणी मीठ घातलेलं आहे त्यामध्ये हे कॉर्नफ्लोअर छान असं मिक्स होईल। याच्यानंतर इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे, तुम्ही तवा घेऊ शकता। त्यामध्ये अर्धा चमचा तेल घाला आणि अशा प्रकारे हे स्प्रेड करून घ्या। जे आपण बटाट्याचे काप केलेले आहेत ते काप आपल्याला एकावरती एक असे घालून घ्यायचे आहेत। सर्कल शेपमध्ये तुम्ही हे बनवू शकता। जर तुम्हाला चौकोन शेप बनवायचा असेल किंवा दुसरा कोणताही शेप तुम्हाला आवडत असेल, तुम्ही त्या शेपमध्ये हे बनवू शकता। अशा प्रकारे हे आता आपण स्प्रेड करून घेतलेलं आहे। याच्यानंतर गॅस चालू करून घ्यायचा आहे, झाकण ठेवायचं त्याच्यावरती 1 ते 2 मिनिटासाठी। 2 मिनिटानंतर तुम्हाला हे पलटी करायचं आहे, जेणेकरून ते दुसऱ्या बाजूने हे छान असं क्रिस्पी असं फ्राय होईल। इथे तुम्ही तूप किंवा बटर वापरू शकता। हे तुम्ही ब्रेड बरोबर सुद्धा खाऊ शकता सकाळच्या नाश्त्यासाठी, इतकी टेस्टी ही रेसिपी आहे। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या मुलांना, आपल्या फॅमिली मेंबर्सना खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। हे तुम्ही चहाबरोबर, टोमॅटो सॉसबरोबर एन्जॉय करू शकता। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टाटा।